गुड मॉर्निंग मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या बहिणी आणि भावांनो, संध्याताई, जुन्नरकरताई, ज्योतिताई, वैशालीताई, तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही माझी मदत केली त्याच्यासाठी. आणि मला असं खूप काही हे चांगलं बोलता येत नाही हो. जशी मला माझी रेग्युलर माझी भाषा आहे तशाच भाषेत मी बोलते तुमच्यासोबत. मला नाही या यूट्यूबपासून 50 रुपये मिळते, तरी पण मी व्हिडिओ बनवतो, कारण तुमच्यासाठी बनवतो मी व्हिडिओ. तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघता, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते. 2 वर्ष झाले मी मेहनत करत आहे याच्यावर, तरी पण नाही का म्हणजे मला याच्यावर पाहिजे असं म्हणजे काय 50 रुपये मिळते, तरी पण कसं 4-5 घंटे मी याच्यावर काम करते, मुलाला सोडून माझे कामधंदे वगैरे सगळे बाजूला ठेवून. फक्त तुमच्या मनोरंजनासाठी. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते, माझ्या प्रेक्षकांना वाट पाहते माझ्या व्हिडिओची, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते. मला असं वाटलं होतं की मी पैसा जिंकू या ना जिंकू, पण तुमचं मन मात्र जिंकलं. पण मी चुकीचा विचार केला होता की तुमचं मन मी जिंकलं, पण मी तुमचं मन नाही जिंकलं. कारण तुम्ही माझ्यासाठी 400-500 रुपये खर्च करू शकत नाही एकदाही. फक्त एकदा जरी मी संकटात सापडली तर मग काही अर्थ नाही माझ्या या मेहनतीला. म्हणून मी आता यूट्यूब सोडणार आहे त्याच्यासाठी. आणि माफी करा मला संध्याताई आणि ज्योतिताई, कविता चुनरकरताई, वैशाली भुजबळताई यांना माझ्या मनापासून धन्यवाद. व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही बघा आता समोर. हा माझा आखरी व्हिडिओ असणार, कारण मी खूप मनातून खचलेली आहे. माहीत आहे रक्कम खूप मोठी आहे, पण सगळ्यांनी मिळून जर मला 400-500 रुपयाची हेल्प केली तर मी या संकटातून बाहेर निघू शकतो. आणि ते मी तुमच्याकडून आशा केली होती, पण तसं होत नाही आहे. ठीक आहे, मला जास्त बोलता येत नाही हो पाहिजे असं. ठीक आहे, व्हिडिओ बघा तुम्ही. हा माझावाला लास्ट व्हिडिओ असणार. तर झालं बाबा बोलले तर आईले. आई मानली तरी आता मी काम तरी करू शकतो, घराच्या बाहेर कुठे पण जाऊ शकतो, कुठे पण फिरू शकतो. नाही तर मला तर बंदीच होती सगळी. बरं झालं बाबा बोलले आईले तर. आई, संध्या, सीता सगळे तिकडं मधातल्या रूम मध्ये जेवत आहे. हे काय करून राहिली इकडं? हिले जेवायचं नाही का? हिले भूक नाही लागली? रडली तर माणसाशी टोपलं भर रडाली. भूक नाही लागली का हिले? का हो राणे, तू जेवण घेऊन नाही करत का? काय करून राहिली इथं स्वयंपाक घरात? जा ना, जेव ना, जा ना. बाकीचे सगळे जेवायला बसले, तू जेवण नाही करत का? नाही त्याला जेवू दे ना, त्या जेवण झाल्यावर मग मी जेवीन ना. अगाऊ त्याच्या मनात गेलो तर मग आई मग हे करण. त्याच्यामुळे मी मग त्याच्यासोबत बसली नाही. त्याचं जेवण होऊ द्यावं म्हटलं, नंतरच जेवण करीन मी. त्यानं तसंही बी मला आवाज दिला नाही, तर मग मी म्हटलं राहू द्या, यायची इच्छा आहे नाही माझ्यासोबत जेवायची, म्हणून मग मी काही म्हटलं नाही. त्याला जेवू द्या, नंतर जेवतो मी. तुले श्वेता संध्यानं कोणच आवाज नाही दिला का? राहायचं जाऊ दे, पण श्वेता संध्यानं दिला असं आवाज घेत दिला असं ना तुला जेवाले? नाही मला आवाज नाही दिला त्यानं, पण राहू दे ना, मी जेवतो ना नंतर. का होऊन राहिलं, नंतर जेवीन मी. त्याचं जेवण झाल्यावर इथंच बसीन मी स्वयंपाकघरातनं, जेवून घेईन. तिघी जण समजायला नाही पाहिजे का आता? तिच्यासोबत अशी वागून राहिली, तिला एकटं पाडून राहिले घरात, हे बरोबर आहे का? बरं आईचं जाऊ दे, पण श्वेता मोठी आहे ना, हिला समजायला पाहिजे ना, वहिनींनी आली पाहिजे म्हणून. ती एकटी इथं आवरून राहिली सगळं स्वयंपाकघर, आणि ह्या जेवून राहिल्या. थोडंसं तिला एक आवाज द्यायला का होऊन राहिलं? घरातच राहते ते, घराच्या बाहेर राहते का? थांब मी बोलतो, थांब. माय बाई संध्या, भाजी मस्त बनवली होती ना संध्या. काऊन जायचं आहे तुला नवऱ्याच्या घरी म्हणून चांगल्या चांगल्या भाज्या बनवून राहिली का संध्या? हो खरंच भाजी मस्त बनवली बरं. संध्यानं खरंच मस्त भाजी बनवली आज. बनवते की नव्हते चांगली ते स्वयंपाक, पण तिच्या जीवावरच येते ह्या संधीच्या. तिथंच माहित नाही काय करणी नवऱ्याच्या घरी. तर आई ताई मजाक करते तर करते, तूही करतो का माई मजाक? नशा आई नाही मला म्हणतं नवऱ्याच्या घरी काय करतो मी बरोबर. तू येस पाय. हो ना, तर काय मी काय वहिनीसारखी नाही करणार आहे, झोपून राहीन. आता जायच्या वेळेस भांडत काय होतो? हो संदे, आता चांगली नवरीन भरून जाजो ना, जायच्या वेळेस भांडत. भांडून नाही राहिली ताई मी, कायले भांडू ते यासोबत? हो मजा काही करून राहिली तू बी, तर माही मजा उडवतं. का हो ताई, त्या राणी वहिनीले बोलावलं नाही आपण जेवण करायला? त्या आता एकट्याच आहे तिकडं, किचन आवरून राहिलं. त्यावेळेला त्याला आवाज द्यावा लागत होता ना, जाणं तो आवाज दे नव्हता. हाय गे एकट्या, मग आणि झालं गेलं मला आवाज द्यायचं, पण मला माहित नाही काऊन तर त्याच्यासोबत जास्त बोलूशाच वाटत नाही. पण दादा मलाच म्हणन, तुम्हाला कोणालाच म्हणणार नाही. श्वेता म्हणन, तू म्हणन वहिनीला बोलावलं नाही म्हणून जेवण करायला गे, निदान एक आवाज तरी द्यायला पाहिजे होतं. जा बरं संध्या, जाय बरं, दे बरं आवाज वहिनीले, जाय बरं. गरज नाही आवाज द्यायची संध्या, काय जाऊ नको. ठेवाली काय हे वय का बॉस?
आपण तिला आवाज द्यायला जायचं काही गरज नाही, येत बसन आपल्या पायानं. तिला कोण अडवलं? तिला म्हणलं का जेवू नको म्हणून मी? अहो पण आई, आपण तिच्यासोबत चांगलं बोलून नाही राहिलो वहिनीसोबत. हां, तिला बोलावलं नाही आणि कशी येण होते जेवाले. एक तर आपण तिच्यासोबत चांगलं वागून नाही राहिलो, मग ते कशी येणार आहे? जाणं संध्या. संध्या बिलकुल जायचं नाही. आणि सेता तू काही जास्त शांतपणा नको करू. तिच्यावाल्या वहिनी 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 लयवेची नाटक पाहून राहिली. त्या बाप मला बोलला आणि बोलला, तू आलो तू न जास्त हे करून राहिली तिले, आपल्या राणीले. काय गरज चालली होती तिले? हां, स्वतःहून बोलायची स्वतःहून हे करायची. आणि तिले काय मी जेवू नको म्हणलं का? तिच्या हात ताट हिसकलं काय मी न हिसकाले? हा का तुला म्हणलं नको जेवू म्हणून? अहो पण आई, दादा तुले काहीच नाही म्हणणार, पण आमच्या दोघीलेच म्हणणार ना. सोबत घेऊन काऊन नाही बसली म्हणून, आवाज काऊन नाही दिला म्हणून वहिनीले म्हणून, नाही का? दादा आम्हालाच बोलते ना मग. ते पोट्टाईला चित्तरकथा आहे, चित्तरकथा राहिले. हां, बयास म्हणे बायकोले आणत नाही, मग घेऊन आला. आणि मग म्हणे माय काही घेऊन देणं नाही ना, आता तिच्या मागं मागं फिरून राहिला. हां, कायले म्हणून होतो तुले? म्हणाले घ्या जेवा बरं चुपचाप, आपलं जेवाचं काम करा. जेवण राहिलं नाही तर तशीच तिले डोक्यावर नका बसू बिन फालतूचं, जेवा चुपचाप. श्वेता, ए श्वेता, काय आहे म्हणलं नाही, दादा येणच आणि मलाच बोलणार आता. तू काय तू बोलन, मलाच बोलन तू. काय म्हणतो दादा, काय झालं? म्हटलं तू सगळ्यात मोठी आहे, लग्न झालं तुले अक्कल आली असं म्हणलं तुले, पण निवय अक्कल नाही आली. समजदार समजून राहिलो होतो मी तुले. हा, पण तुले काहीच अक्कल नाही. नाही, मी म्हटलं माया विचारानं चालणारी आहे तू पोरगी. हा, थोडीफार मायासारखी आहे म्हटलं स्वभावाली, पण तूही बाकीच्या सारखी वागून राहिली मूर्खासारखी. काय केलं दादा आता मी ना असं बोलून राहिला मला? मी काय केलं आता दादा? अहो ते राणी एवढे किचन आवरून राहिली. हा, तुम्ही इकडे जेवण करायला बसले आणि माणूस किचन नात्यानं तर तिला जेवण करायला इथं बसू द्यायचं. हा, आवाज द्यायचं ते काम नाही होय का? तू मोठी आहे ना, ते काम होय ना. आणि ते राणी त्यापेक्षा मोठी आहे, माना नाही बी नाही या नाही बी, पण तुला समजत नाही का? अरे ती कशी वागली असं. पण आता आपण तिच्यासोबत किती बेकार वागून राहिलो. निदान जेवाले सुद्धा तुम्ही बोलून नाही राहिले तिले. हा, आईचं जाऊ दे, पण तुला अक्कल नाही आहे का? हो श्वेता, मला वाटलं नाही तू अशी वागशील म्हणून बाकीच्या सारखी. मोठा पुढं काय येऊन राहिला रे तुले बायकोचा? आणि तिले शेताले काय बोलून राहिला बिन फालतूचा? तिले म्हणलं का आम्ही जेवू नको म्हणून? जेवाले ये म्हणा, बस म्हणा, घे म्हणा ताट म्हणा. असे वागू राहिले आम्ही, तसे वागू राहिले सांगू राहिला तर जेवता नाही येत का तिले? का महाराणी होय आमच्या घरातली ते? तर तिले बोलवाले जायचा एक दाशी पाहिजे तिले बोलवासाठी. अहो आई, दाशीची गोष्ट नाही आहे. दाशी कोण म्हणते तुला दाशी पाहिजे बा म्हणून? दाशीची गोष्ट नाही आहे. पण वातावरण कसं आहे घरचं? तुम्ही सारखी बोलत नाही तिच्यासोबत, सारखी राहून नाही राहिले, ते भेल्यासारखी होऊन राहिली. तुम्ही तिला जेवायला बोलवायचं काम नाही होतं का तुमचं? तू नको, पण हिनं संध्याला समजायला पाहिजे ना. मी संध्यासोबत बोलत आहे नाही, मी माझ्या बहिणीसोबतही बोलू नाही का? तुला सगळ्याच सोबत प्रॉब्लेम आहे का मायावाला? मी बोलून राहिलो तर तू म्हणतो राणीसोबत बोलू नको, तू म्हणतो श्वेतासोबत बोलू नको. तुला काहून काय झालं? मला काहून तू अशी करून राहिली? जाय बरं श्वेता, जाय घेऊन ये तिले, त्या महाराणीला घेऊन ये बोलून जेवाले. जाय, हे पोट्ट ना माया असं डोकं खाईन. जाय, हे ना भाद्रवानाचा भादरच लावून. जाय जाय बरं, ये बरं तिले घेऊन जाय जेवण करायला. बोला, याचा बायको तर जीव अटकलेला आहे. एवढं सगळं झाल्यावर बायको तर जीव अटकलेला आहे त्याचा. पाय कसा नवरा आहे पाय. हा, मग नशिबान आहे बाई तेवाली राणी, लय नशिबान आहे असा नवरा भेटला तिले, नशिबान आहे. आणि ते पाय उबडतोंडी कशी वागते. जाय बसन दे वहिनीला बोलून आण बरं. जाय बरं, राणी वहिनीला बोलून घेऊन ये. दादा तुला सांगितलं ना ताई बोलवाले, मग जाय बोलून घेऊन ये. तूच घेऊन ये, जा बोलव तू. पोट्टी तर ऐकणारच नाही म्हणा. चल मीच घेऊन येतो बोलून. आण ताई इथं काय करून राहिली बाई बबिताच्या घरी? आम्ही बबिताच्या घरी चालली काय हो निर्मला बाई? हो हो, बबिताच्याच घरी आली. काम होतं थोडंसं तिच्यासोबत. तू काय करून राहिली बबिताच्या घरी? काही नाही हो, तिनं पैसे मागितले होते मला 500 रुपये. तिच्या पोरीची फी भरायची आहे का नाही, तर तिचं एवढं कमी पडत असं तर मला मागितले तिनं पैसे. तर दिले माहितीले आणून. थांबाई म्हणलं देतो म्हटलं उद्या सकाळी, काल रात्रीच मागितले होते. तर मग आज सकाळी आणून दिले. त्या पोट्टेला रावलेले मागितले आणि आणून दिले. ते तर काही म्हणलं नाही होती ना. हा, सांगितलंही नाही मला, मी दिले असते ना. तिले लाज येते ना व, तुले मागू नये मी म्हणे ना ते माझ्याजवळ, म्हणून नाही मागितले तुले. अहो अनिल आला होता आता घरी. अनिल त्यांनी सूरजच्या बाबाला गेले घेऊन. पोरगी पाहिले जाऊन राहिले. भले पोरगी पाहायच्या मागं लागली बाप्पा. हा, एक पोरगी पाहिली, आता दुसरी पाहायला चालले. म्हणजे रावल्याचं लग्न करणारच आहे वाटते नाही यावर्षी. मला निर्मला बाई करणार नाही तर काय. आताच म्हणे ते सकाळी तू आले अनिल भाऊ म्हणे आताच्या पोरी भेटन म्हणे, तर भेटून जाईन म्हणे. मग पुढल्या वर्षी पोरी भेटते नाही भेटत, पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या म्हणे. जे आहे म्हणे पोरी आपल्या ओळखीच्या पाहून येतो म्हणे. एखादी आवडली तर उरकून टाकू म्हणे पोट्ट्याचं लग्न. माय बाई हो, बरोबर आहे म्हणा अनिलचं. खरंच पोरी भेटून नाही राहिल्या व, बरोबर आहे का हो. तू म्हणे लग्नाले इकडं माझ्यासोबत नंदेच्या घरी येतो म्हणे मायावाल्या. तू तिकडं पोरीच्या इकडं नाही जाशील का लग्नाले? त्याला इरगिर करा लागल ना बिचारे. आम्हा नाही हो माय, मी नाही जात तिकडं. चांगलं असतं बाई माय पोरीचं तर गेली असतं बाई मी.
आता तेच कोणत्या याच्यात आहे, फोनही नाही केला त्या पोट्टीले करायला, मी स्वतःहून फोनच केला नाही. चांगलं असतं बाई तर गेली असती मी तिकडून. एकटं मला तिथं कोणी बोलायला नाही, चालायला नाही, ओळखीचं नाही, पाडकीचं नाही. तिचं झालं याचं लव्ह मॅरेज, आणि ते तिनं मंदिरात केलं. आम्ही लग्न करून दिलं असतं तर ओळखी पाडकी सगळंच झालं असतं. तिची सासू आहे माय पहिलेच एकड, आणि काय करीन हो तिथं जाऊन मी, कोण राहीन माझ्यासोबत बोलाले. आता ते लोक राणीसोबतच चांगली वागते नाही वागत काय माहीत, मी नाही जात बाप्पा. हो पण तुला इरगिर करा लागेल ना त्याले, अंता पोरीच्या घरचं लग्न होई ना ते नंदेचं. आपण नंदाबाईच्याच घरी चाललो ना लग्नाले, मग शेवटी पोरीच्याच घरी चाललो ना तिकडून तिकडं वरातीत. मग जाईन तर तेव्हा देईन नाही का तिले हे सोबत घेऊन येईन ना मी, अईर करीन ना तिले. बिना ऐराचं कसं करीन हो मी, देईन तिथंच हालमध्ये तिले अई त्या राणीच्या सासूले सासऱ्याले. माझ्या पोरीसाठी घ्या लागेल ना माझी साडी, घ्या नाही लागन तिले. म्हणून तर म्हणलं होतं काल तुले चाल बा म्हणून, तर तूही म्हणतो उद्या जाऊ उद्या जाऊ. थांब ना जाऊ ना, बाकीच्या जेवढं आहे म्हणते साड्या सुड्या घ्या नाही लागत म्हणते ना. गावात कसं वैद्याकडून उधार पाण्यात घेता येते त्याले. जाऊ आपण दोघं घेऊन ये. तुला आता भारीच घ्या लागन ना, मलाही भारीच घ्या लागन अईर. हो ना, म्हणून तर म्हणलं आता राणीले घ्या लागन, तिच्या सासूले घ्या लागन, सासऱ्याला घ्या लागन, जवायला घ्या लागन, पोट्ट्याला मागा लागन बाई रावल्याले पैसे. काही खाय माय जवढं काय माय बाई, पोट्ट्यावरून गोष्ट हटवली बाई मला निर्मलाबाई. माय पोट्ट रावल्या त्याला पोरीचं नाव घेतलं का मोठं चिडून राहिलं बाई. काऊन तर पहिले हसून दे ना, आता चिडूनच राहिलं. म्हणते मी नाही लग्न करत म्हणते, म्हणल्या घराचे म्हणते सध्याच 2-3 वर्ष नाव नको घेऊ, आणि पोरगी काही भाऊ नको म्हणते. असंच बोलते बाई माझ्यासोबत ना बापासोबत बी. माय का आता राहुल चैल वय झालं ना आता लग्नाचं. हे पोट्टे नाही का असेच नाटकं करते बाई पोरी सारखे. करत नाही बरोबर मनात राहते ह्याच्या करायचं, पण प्रयास म्हणते करत नाही. चाल मी बबिताच्या घरी जातो, तिले म्हणतो बाई सोबत माय ये, तिकीट पाणी घे सर्व मी करतो. चांगलं नाही वाटत, नंदाबाई म्हणे घेऊन येजो म्हणे. तिले का नाही घेऊन जा लागन सोबतच आपल्या. हो घेऊन जा निर्मलाबाई. टोपला आहे हो माझ्या घरी, 3 दिवस झाले बाई नेऊन देतो करून राहिली, पण नेऊनच नाही देऊन राहिली. आज आणून देतो. दे बाई आणून, त्या टोपल्यानं मोठं काम अडून राहिलं मायावाल्या. दे आणून दे. आता लागते का झोप तुला? काल तर मस्त झोपली होती तू, पाया पसरून मस्त मस्त झोपली होती. तुला माहिती आहे ना, तुम्ही आवाज दिला तुला पूजा करू, उठली नाही. होजी 2 दिवस झाले मला झोपच नाही लागे इथं नवाड्या ठिकाणी. आता काल मस्त झोपली होती, झोप लागली. पडन मला सवय पडन, पण थोडंसं मन नाही का असं नाराजल्या वाणीच आहे माय काऊन तर. तिकडं राहू नाही ना जी, ते एखादं म्हणा मी नाही काय हे माहोल नाही का असं हे नाही करून राहिली, ॲक्सेप्ट नाही करून राहिली. मला वेळच लागन जी. अरुणजी पडन धीरे धीरे सवय पडन तुले. थोडस बाहेर बसत जा, इकडं तिकडं फिरत जा. थांब बरं, मी नाही का आपल्या आईले सांगतो, मी ओळखी करून द्याले, घेऊन द्याले. याच्या घरी घनश्यामच्या घरी पाठवीन तुले दुपारून. त्याची बायको गिको मस्त आहे स्वभावले. घनश्यामची बायको, घनश्याम तरी पिद्दाड आहे, बायको मस्त आहे स्वभावले. ती छाया वहिनी तुम्ही त्याइलेच म्हणता. कोण होय तर घनश्याम म्हणता तुम्ही, आणि तुम्ही तर पेताजी ते आले. तुम्हीच कोणत्या नाकानं गोष्टी सांगून राहिले मोठे, पेदाड आहे करून राहिले. तुम्ही इथं पेता. तुम्ही काय दूधचे धुतलेच आहे. त्या नवरा काय पिऊनच राहते का 24 तास? अहो घनश्याम लय पेते. त्याची बायको ना त्याला समजावून नाही का अशी परेशान होऊन गेली ती बिचारी. शेवटी काय नाही ते मायबापाच्या घरी चालली गेली. आता मी आलो ना तर तेव्हा दिसले बाप्पा ते 2 जण. नाही तर थोडं सासूरवाडीत जाऊनच राही पहिले. एवढा पे आताही पेतीस तसा. हे वैरी होय म्हणून राहून राहिली, नाही दुसरी असती त्यासारखी असती तर बस तू तर सोडूनच दिलं असतं मला. असा चांगला असून मला सोडायला पाहिजे तू. आईजी काही बोलतात हे. आईनं माझ्या भावानं दिमाग खराब केला होता माया, म्हणून मी रिपोर्ट दिलता. नाही तर तुम्हाला तर माहित आहे मी तुमच्यावर किती प्रेम करतो ते. राहू दे, नवऱ्यावर प्रेम आहे म्हणते. नवऱ्यावर प्रेम असतं तर माझा रिपोर्ट दिला असता का तुला? दिला असता. कोर्टात खिचलं मध्ये रिपोर्ट दिला असता का तुला माझ्या नावाचा? आता जुनच घेऊन बसान का जी तुम्ही पवनचे पप्पा? जुनं घेऊन बसाले. चला मी आईले कामं गिमं करू लागतो. 2-4 दिवस झाले आली तेव्हापासून एकही काम करत नाही. आजी सुचतच नाही मला इथं. कसं करावं काय करावं बा म्हणून. आई म्हणते राहू दे. आपण त्या म्हाताऱ्या आहे त्याच्याकडून पाहिजे असं होत नाही, आणि मी जेवण असून बसून राहू, आणि त्यावाल्या म्हाताऱ्या असून काम करून राहिल्या मला बरं नाही वाटत. आणि तसं बी मी इथं राहू आणि बोरच होऊन राहिली ना. खाणं पेणं झोपणं. आता तर काही ड्युटी नाही आहे, पण मी ड्युटी करीन अरुणजी. मला ड्युटी करायची आहे इकडं. तुम्ही म्हणे ना मला फोनवर सिटीत काम आहे तर मला करायची आहे. 2-4 महिने चांगली आराम कर. 4-8 दिवस चांगली खाय पे. चांगली तंदुरुस्त होय. पाय बरं कशीच झाली उंदरे. चांगली. आणि मग जाजो काम करतो. तू जाजो ना, तुला नाही म्हणलं का? ते घेऊन राहिली बाई औषध.
रोशननं आणून दिली. चांगलं औषध वाटलं मला, पण महागच लय आहे माय 2000चं. पण नाही का त्यानं कमी वाटू राहिलं मला माय थायरॉईड. आणि काय म्हणते हे पाडी नाही का मला 15-15 दिवस जाय ना माय. तर आता जाग्यावर आली हो मले. आता बरोबर का नाही वेळेवर येते ना वेळेवर जाते. चांगली गोष्ट आहे हो. मग तर घे ना औषध चालू ठेवचं. ते कितीक दिवस घ्यावं लागते हो माय? 3 बॉटला घ्यावं लागते म्हणते. 6 महिन्याचा कोर्स आहे. आता 2000चं औषधच आहे माहिती वालं. आणि होते का आपलं वेळेवर आणणं? एक आणली माय बॉटल मोठ्या मुश्किलनं. आता दुसरी कधी येते ना कधी नाही. बाप्पा तुले काय झालं व? काहून अशी वक वक करून राहिली? काही हाय गे का गुड न्यूज? मराठीतच बोलत जा बरं तू. अंता तुला काही इंग्लिश येत नाही? ते काय बच्ची आहे नाही इंग्लिश. मराठीत बोलत जा. शाळेने तू नको शिकू मले शिकवाले. अशी काहून करून राहिली तू वक वक करून? ए हाय गे का? तसा तर मायावाला भाऊ तर अमावस्या पौर्णिमेलाच येते हो. काही बोलते बाई अंती हे व. का चांद दुसऱ्या शिकडे उगवला का तू या बिचारे? हे पाय अंती तुला सांगतो मी, मला काही मजाक सहन नाही होत. मला सांगू राहिली चांद दुसऱ्या इकडं उगवला. तर मी इज्जतदार बाई आहे बाई. कोणी मायावाल्या का नाही चारित्र्यावर बोटही नाही ठेवू शकत म्हटलं मी. सांगतो तुले असं बोलायचं नाही. बोट काय त्या मागून एक लात मारायला पाहिजे चांगली अशी आहे तू. पण ती बी कायली बडबड करते तर काय माहित का बाई. इले मोठा जाणून बुजून पंगा घ्यायची सवय आहे. मोठी आगीत तेल टाकते बाई अंती बी काही बोलते. म्हणलं तू ना अंते काय म्हणलं तू ना? तोंडातल्या तोंडात म्हणलं तू ना. काय म्हणलं सांग बरं मला. काही नाही म्हणलं. काय म्हणलं मी ना एवढा तुले जमलं मार जसं. तू हाय नाही ना तशी चांगली बाई नाही ना तू इज्जतदार. मग काय एवढं लागलं तुला? काय म्हणलं कायच इज्जतदार मी? इज्जतदार नाही आहे तर काय कोणी म्हणू नाही शकत मला काही म्हणाले. माझा उपास होता आज म्हणून वय. मला ऍसिडिटी झाली. ऍसिडिटी व्हायले आणि तू आपलं काही लावतं. ऍसिडिटी झाली काय? मग ऍसिडिटी झाली तर जिऱ्याचं पाणी पेनं उकडून कमीच तर पडते ऍसिडिटी. चल बापा मी जातो घरी. अगं यायचं थोड्या थोड्यात ना चांगलं मोठं पेटून जाईन बाई भांडण. कोण बसन यायचं भांडण निमटवर. चल म्हणते मी चालली घरी. मी येतो ना. मी कुठं राहते ह्या गुबडीसोबत बोलत. अरे नाही आहे शौक हिच्यासोबत बसायचा. बस पण येईल एकटीच. चल मी बी येतो घरी. खूपच शौक आहे बाई त्यासोबत बसायचा. तडपूनच राहिली मी बसासाठी. आणि त्यासोबत नाही बसली तर माझ्या घरच नाही चालणार नाही का? आहे का नाही अंते? जातो बापा घरी मी बी. हे आली आता रागात गंगी. इले जमतेच बाई मी ना काही म्हणलं का. म्हण नाही तर काय झोमाले कोंब काढून देतो मग बसतो चुपचाप. कोंब काढाले ते उठ बरा उठ चाल बरा. मग गंगी अशी आहे मग. बरं मित्र आणि मैत्रिणींनो आजपासून मी व्हिडिओ बनवणार नाही आहे. आमच्या टीमनं तुमचं मन काही जिंकलेलं नाही आहे एवढी मेहनत करूनसुद्धा. त्याच्यासाठी सॉरी. व्हिडिओ आता याच्यानंतर टाकणार नाही आहे मी. यूट्यूब सोडणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांची माफी मागते. तुमचं मनच नाही जिंकू शकली मी. काय फायदा मग माझ्यावाल्या एवढ्या मेहनतीला. त्याच्यामुळे सॉरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही आवडला ते पण सांगा मला. चला आता माझा मुलगा उठन त्याच्या पहिले मी कामं करायला सुरुवात करते. एकदाचा उठला ना तो तर मला काही सांभाळू देत नाही. त्याच्यामुळे नाही जेवढं जमन तेवढं मी तो उठाच्या पहिले आवरून घेते कामं. बाकीचे मग धीरे धीरे चालते आपले.